माझा अपमान केला होतास ना, मग भोग आता कर्माची फळं। असो, मी आले तर तुला सांत्वना द्यायलाच होते। जे झालं ते खूप वाईट झालं, पण तरीही माणुसकी शिल्लक आहे माझ्यात, माणुसकी आहे। कुठे काही गरज वाटली माझ्या मदतीची तर सांग मला, कारण या भैरवीची पोहोच खूप वरपर्यंत आहे, कळलं ना? येते, काळजी घ्या। आई, प्लीज बोल ऐश्वर्या। शिवानी मस्त, तू मारलेला तीर टार्गेट वर लागलाय। म्हणजे काय झालं? सारंगला अटक झाली। व्हॉट? कसं काय? मी लगेच सारंगला सोडवायची तयारी करते। इनफॅक्ट मी काहीही करून सारंगला सोडवेन। कर ना प्रयत्न, पण ह्या सगळ्यात आपला प्लॅन ऑलमोस्ट सक्सेसफुल झालाय। नाही म्हणजे सारंग ज्या अडचणीत सापडलाय त्या अडचणीतून त्याला फक्त तू बाहेर काढू शकतेस। पण ऐक, त्याआधी तुला आणि मला जे मिळवायचंय ते मिळवून घेऊ आणि मग तू सारंगला या अडचणीतून बाहेर काढ। व्हॉट्स इट? Oh yes, right. I mean, स्वराचा खून कोणी केलाय मला माहित नाही, पण त्याने मला खूप मोठी संधी मिळाली आहे। ऐश्वर्या, आता तू फक्त बघ शिवानी कारखानीस काय करते ते। यार पारू, जे काय घडतंय ते खरंच खूप चुकीचं घडतंय यार। सारंगचा काहीच दोष नाही याच्यात, तो निर्दोष आहे। बाबू, मी सारंगला लहानपणापासून ओळखतोय, खरंच सांगतो यार, त्याच्यासारखा हळवा मुलगा नाहीये तो। हे खून, मी पण जेव्हा त्याला तिथे बघितलं होतं ना, तेव्हा काही वेळासाठी मी पण शॉक झालो होतो। मला पण असंच वाटलं होतं, पण नंतर मला कळलं की नक्कीच त्याच्या विरोधात कोणीतरी हे षडयंत्र करताय। मला भी खात्री आहे, सारंग सरांनी काय भी केलेलं नाहीये। सर, आता काय करायचं आहे आपण? हे बघा, आपल्याला लवकरात लवकर सारंग सरांना या समजातनं बाहेर काढायला पाहिजे। त्याला कस्टडीमधून बाहेर काढण्याचा आता एकच उपाय आहे, त्याची बेल करावी लागेल। त्यासाठी आपल्याला चांगला वकील शोधावा लागेल। मला कळतच नाहीये सगळं काय चाललंय ते। माझ्या घरावर असं एवढं मोठं संकट का आलंय आणि एका मागोमाग एक काहीतरी घडतच आहे। ऐक ना, माझा सारंग निर्दोष आहे, माझ्या सारंगने काहीच नाही केले। खून मी नाही करू शकत, त्याच्यावर माझे संस्कार आहेत, या घराण्याचे संस्कार आहेत, तो नाही करू शकणार, असं तो निर्दोष आहे। कमाल, शांत हो। आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की सारंगने यातलं काहीही केलेलं नाहीये। त्यांच्यावर आपले संस्कार आहेत, आपली मुलं आपल्या संस्कारात वाढले, ते असं काही करूच शकत नाही, ह्याची खात्री आहे। बघ, सारंग सुटून बाहेर येईल, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल। सुटेल, मला माहिती आहे ना, माझा आदित्य पूर्ण प्रयत्न करतोय त्याला या सगळ्यातून बाहेर काढायचा। आणि खरं सांगू, आदित्य आहे ना म्हणून मला खूप धीर वाटतोय। तुझा आदित्य खूप गुणी आहे ग, तू खूप लकी आहेस की तुला आदित्य सारखा मुलगा आहे। खरंच आहे,
बघ ना, मित्रासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे तो. खरंच खूप भाग्यवान आहेस तू. तिलोत्तमा, माझं एक ऐक. हे बघ, 2 घास खाऊन घे. हे बघ, जेवणावर उगाच राग काढू नकोस. सावली म्हणाली की तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीयेस. हे बघ, ह्या सगळ्यात तुला स्ट्रॉंग राहायचंय, तुझी तब्येत नीट राहायला पाहिजे. प्लीज काहीतरी खाऊन घे. पण मला नाही खायचंय काही. माझ्या घशाखाली काहीच जाणार नाही. तिथे माझा सारंग पोलीस कस्टडीमध्ये आहे. तो कुठल्या अवस्थेत असेल आणि मी इथे बसून खाऊ? मला काही कळतच नाही. मला सुचतच नाहीये काही की पोलीस माझ्या आदित्यला घेऊन गेले आणि परत आणलं आदित्यला. तो निर्दोष आहे सांगून तर त्याचा आनंद व्यक्त करायचा की दुसऱ्या क्षणी माझ्या सारंगला घेऊन गेले तसं दुःख व्यक्त करायचं. खुनाचा आरोप सारंगवर. मला कळतच नाहीये माझ्या दोन्ही पोरांच्या मागे हे काय लागलंय. कसलं संकट आहे हे. मावशी, तू ठीक आहेस? मी खाली आता ऐकलं. आई, काय झालं आदित्य? सांग ना, काय झालं? आदित्य सर, तुम्ही सारंग सरांना आणायला गेला होतात ना? त्यांना जामीन मिळाला ना? कुठे आहेत ते? मी बघते. नाही सावली, कुठे आहेत सारंग सर? कुठे? सावली, मी त्याला बेलवर सोडून नाही आणू शकलो.